259 कार्ड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मुसळ येथील शेवटच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले या राज्याचे माजी सहकार मंत्री, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि या कराड उत्तरचे परमनंट आमदार आदरणीय बाळासाहेब पाटील, आदरणीय स्टेज आणि कराड उत्तर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, 2014 साली नरेंद्र मोदी यांनी या देशाला एक स्वप्न लावलं, आजचे दिन आहे की, आणि त्यावेळेला एक महिला टीव्ही वरती सारखी यायची आणि ती म्हणायची, बहुत होगी महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार गॅसवर बसायची. तिचं वजन त्याला 45 किलो होतं. ती परत केंद्रीय मंत्री झाली, आता वजन तिचं 140 किलो झाले. आता गॅसवर बसते तर गॅस फुटल म्हणाल. त्यावेळेला 600 रुपये गॅसचा दर होता, आता 1300 रुपये झाला. आता ती महिला हुडकून गावत नाही. आता दुसरी एक जण आली, ती बटेंगे तो कटेंगे, हिंदू खतरे में. आता मला प्रश्न रोज चेक करायला लागते, आपण हिंदू आहे का जात बदलल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळे. आज आदरणीय बाळासाहेब पाटील हे जातीवंत मराठा आहे ती म्हणजे हिंदू आहे ती, असं भाजपवाल्यांनी केलंय की दुसऱ्या पक्षाची सगळी मुसलमान आहेत ती, आपला भाजप एकच पक्ष असा आहे की तो हिंदू आहे. आज वस्तीवनी शेतात माणसं आपल्या हिंदू समाजाचे राहतात, कधी सुद्धा त्यांना असं वाटलं नाही की आपण कटिंगे म्हणून. आनंदाने खेडोपाड्यात राहतात हिंदू मुस्लिम सर्व समाजातील लोक. 50 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, परंतु त्यांना खतरा कधी वाटला नाही. पण या 10 वर्षात भाजपच्या सरकारमध्ये असं वाटलं की आपला हिंदू धर्म खतऱ्यात आहे, असं त्यांनी भासवायला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 तुकडं झालं, शिवसेना पक्षाचं 2 तुकडं झालं. शरदचंद्रजी पवार साहेब आमच्या कुस्तीगीर संघटनेचं महाराष्ट्राचा अध्यक्ष 50 वर्ष झाला येते, त्या सुद्धा आमच्या पक्षाचं कुस्तीगीर परिषद पक्षाचं 2 तुकडं भाजपने केलं. 2 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये भरतात. आमचा विजय चौधरी नावाचा एक महाराष्ट्र केसरी टेबल महाराष्ट्र केसरी झाल्यामुळं तो आज DYSP पदावर आहे. परंतु दुसरा जर कोण टेबल महाराष्ट्र केसरी झाला तर तो कुठला महाराष्ट्र केसरी समजा जो प्रश्न शासनापुढे सुद्धा पडलेला आहे. एवढी भयानक अवस्था या देशामध्ये आहे. विनेश फोगटचा मी गेल्या भाषणात सुद्धा उल्लेख केला की संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला विनेश फोगट नावाची एक आमची महिला जिनं आंदोलन केलं की आमच्या पैलवानांच्या लैंगिक अत्याचार होते म्हणून तिचं म्हणणं मांडत होती, तिला लाथा बुक्क्या घालून जेलमध्ये टाकण्यात आले. न्याय मिळायचा तर शेवटच झाला, परंतु तिला मारण्यात आलं. एक पैलवान म्हणून आमची जी जागतिक कुस्ती संघटना आहे त्या कुस्ती संघटनेनं सुद्धा विचारणा केली. मला स्वतःला खूप दुःख झालं या गोष्टीचं की ज्या महिलेनं 36-37 पदकं या देशाला वेगवेगळ्या गेम ह्याच्यात दिली, वेगवेगळ्या खेळात एकाच खेळात दिली, परंतु ज्या वेळेला एखादा खेळाडू आपल्या देशासाठी पदक घेतो आणि आपला तिरंगा खांद्यावरती ठेवतो आणि ज्या वेळेला आमच्या कुस्तीच्या मॅटला तो गोल फिरतो, त्यावेळेला एक पैलवान म्हणून आणि तुम्ही भारतीय म्हणून आपली छाती अभिमानानं वर जाते. त्या विनेश फोगटला अक्षरशः वडत नेण्यात आलं. म्हणजे ही पोचपावती खेळाडूंनी या देशामध्ये आहे. तिनं काँग्रेसचा सपोर्ट घेतला आणि आमच्यावर लैंगिक अत्याचार होते म्हणून तिनं कालवा केला, म्हणून तिचं 100 ग्रॅम वजन जास्त आहे म्हणून फिजिओ आणि जी डायटिस्टची टीम असती, जी किती आपण खायचं किंवा काय, ती पूर्ण शासनाची टीम असती. 100 ग्रॅम वजन जास्त नाही, केस कापले तर 100 ग्रॅम वजन कमी होऊ शकतं. त्या 100 ग्रॅम वजनासाठी विनेश फोगटला आपल्याला पद देशाला मिळालं नाही. पण देशाला पद नाही मिळालं तरी चालेल, पण ज्या विनेशनं भाजपच्या विरोधात आंदोलन केलं, आवाज उठवला, तिचं पद गेलं तरी चालेल देशाचं, पण तिला पदक मिळालं नाही पाहिजे. ही भूमिका भाजपची खूप चुकीची आहे. येणाऱ्या सरकार हे महाविकास आघाडी सरकार येणार आहे. आज महिलाच्या पुढे बसले त्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी तुम्हाला 50% आरक्षण दिलं म्हणून तुम्ही पुढे बसलाय. आता तुम्ही त्या कोपऱ्यात असता माग सगळ्या. पवार साहेबांनी राजकारणात
राजकारणात त्या महिलांना 50% आरक्षण द्यायचं धाडस कोणी केलं असेल महिलांना तर ती शरदचंद्र पवार साहेबांनी. शेतकऱ्यांची देशाची कर्जमाफी करणारा एकच जनता राजा म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि त्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे प्रामाणिक आपले साहेब सह्याद्रीच्या पर्वतासारखे पाठीमाग उभा आहे आणि प्रामाणिक माणूस म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मी सुद्धा विधानसभेला अर्ज भरला होता एक मराठा लाख मराठामधून मनोज जरांगेच्या पार्टीतून. परंतु आमची जे सगळे आहेत ती सगळ्यांनी अर्ज काढायला लावलं. सुनील भैया म्हटलं सुबह का बोला शाम को वापस आया काय उसको बोला नाही कहते भैया तू म्हटला. परंतु सुबह का बोला काय नाही. मी साहेबांच्या अतिशय प्रेम करणारा माणूस आहे मी. आणि साहेबांच्या पाठीमाग सगळी मराठी चळवळीची म्हणून जरांगे साहेबांना मानणारी जेवढी आहे ती सगळ्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं की आपण साहेबांच्या पाठीमाग राहायला दुसरा कुठं जाऊ नका तरच बोलायला तर राहशीला बोलायला बाहेर राहशीला. आणि साहेबांनी येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांनी भरभरून मतदान द्यायचं आहे. आणि साहेब या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटातील जेवढे विधानसभेचे आमदार आहेत त्या सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येऊन येणाऱ्या कॅबिनेटमध्ये साहेब मंत्री होतील या आशा मी बाळगतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर कराड पंचायत समितीचे माजी सभापती माननीय प्रणव ताटे यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.